सो हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीकच असाल। तर तुम्हाला माझ्या व्हाईट ड्रेसवरून थोडंफार तरी कळालं असेल की म्हणजे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये गाण्याच्या प्रॅक्टिसला जात होती। तर सो फायनली आता गाणं ते होणार आहे। म्हणजे फायनली ते गाणं आम्ही ज्यांच्यासाठी गाणार आहोत तो कार्यक्रम आज होणार आहे। तर तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघा आणि मी काय कुठे जाते काय करते ते तुम्ही सगळे या व्लॉगमध्ये बघा। आणि तसं पण आहे ना, मला माहिती नाही जास्त व्हिडिओ काढता येईल की नाही येईल, बघू। गर्दी असेल तर मी जास्त नाही व्हिडिओ काढू शकणार आणि गर्दी कमी असेल तर मी काढेन। तर तुम्ही बघा हा व्लॉग। तर चला तयारीला लागूया। मी फायनली रेडी झालेली आहे। हेअरस्टाईल, मेकअप, बिंदी सगळं घालून एकदम रेडी झालेली आहे। तर आम्हाला व्हाईट कुर्ता आणि ब्लू जीन्स घालायला सांगितलेले आणि ऑरेंज दुपट्टा। तर दुपट्टा तर ते देणार आहेत आणि फक्त आम्हाला हे सगळं असं तयार होऊन यायला सांगितलंय बस। तर निघायचं बोलत होती पण बाहेर खूप जास्त हवा आणि खूप जास्त पाऊस आहे। जर गेली तरी छत्री तर उडवणारच माझी। मला खूप भीती वाटते जायला, कारण पूर्ण भिजणार, मेकअप भिजणार, काय फायदा नाही ना। तरी ठीक आहे, मी मेकअप सोबत घेऊन जाईन, त्याचं काय नाही। पण कपडे भिजतील त्याचं काय। तर बघू कसं होतंय। कमी व्हायला पाहिजे। 11 वाजले। मी आत्ता बघितलं 11 वाजले। तर चला माझ्या फ्रेंड्स लोकांना कॉल करते, भेटायला सांगते मला स्टेशनला, नाहीतर मी एकटी कशी जाऊ। माझा फोन पकडणारं तर कोण तर पाहिजे, बॅग पकडणारं तर कोण तर पाहिजे, अम्ब्रेला पकडायला तर कोण पाहिजे। नाही असं काय नाही आहे, मी स्वतः पकडते। तर चला फ्रेंड्स, मी निघाली तर आहे पण बाहेर खूप जास्त म्हणजे लिमिटच्या बाहेर पाऊस पडतोय खूप जास्त। तुम्हाला दाखवते पाऊस, बघा। दिसणार तर नाही, दिसणार नाही पण पाऊस पडतोय, काय समजत नाही। छत्री तर आहे पण तसं पण छत्री किती असली तरी भिजायला तर होतच ना। कोणतं हे होतंय, छत्री असं काही असं तरी भिजणार तर आहेच मी, कारण मला नाही असं राहता येत एकदम। वाव, छत्रीमध्ये मस्त वाटतं बॅकग्राऊंड फोटो। फ्रेंड्स, मी आता जस्ट पोचलेली आणि खरंच खूप जोरात पाऊस पडतोय आणि रोजप्रमाणे माझी फ्रेंड अजून पण आलेली नाही आहे। तर बघू शकता किती पाणी झालं आहे। आता ट्रेन पण लागली आहे विरारची, चढली मी आता जस्ट। आता बघू कोणती येते, कसा थांबेल पाऊस, आणि तो पण आजच पडतोय। चला बघूया कसं होतंय, खूप गर्दी पण आहे। तर चला बाय फ्रेंड्स, आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे। सेजल एकदम मस्त तयार होऊन आलेली आहे, मी पण एकदम तयार होऊन आलेली आहे। तर तुम्हाला माझा आवाज येत नसेल कारण ट्रेनमध्ये आहे, तर बघू शकता सेजल। तर चला जाऊन भेटते, आणि पाऊस खूप जास्त जोरात पडतोय, जाऊनच भेटते। फ्रेंड्स, आता आम्ही दादरला पोचणारच आहे आणि मॅडम फोनमध्ये दिसते। ओय सेजल, ओय सेजल, ओय सेजल, ओय सेजल, ए सेजल। सेजल फोनवर बघा किती फोनमध्ये घुसली आहे मॅडम। किती चांगलं दिसतं, मी बरी दिसतं वाईट एकदम। तर चला आता व्हाईट टॉप घालून एकदम रेडी होऊन चाललोय आम्ही। सर पण आहेत पण सर ग्रीन कलर घातले, तर सरांनी ग्रीन कलर ते व्हाईट कलर नाही, कारण ते गाणं गाणार नाही आहेत, आम्ही लोक गाणार। फ्रेंड्स, तर आता आम्ही इकडे कुठे आहे, आपण विक्रोळीला पोचलेलो आहे। सो तुम्हाला मी दाखवते, बाकीचे पण छान दिसत आहेत सगळे। काय बोलायचं?
आम्ही विक्रोळीला पोहोचलोय पण थोडा उशीर झालाय. नाव लेट्स सी आमचा परफॉर्मन्स कसा असेल ते. हा तर सगळे एकदम वाईट तर सगळ्यांनी वाईट ड्रेस घालून आम्ही आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता. सो हे फ्रेंड्स आम्ही आता इकडे चहा प्यायला आलोय टपरीवरती. तर तुम्ही बघू शकता तिकडे फिरवणार. आणि हे बघा आमच्यासोबत सर पण आहे साहिल सर. मस्त वाटतं खूप पावसातून. पावसात चहाची वेगळीच मजा आहे. आणि या कोण आहेत तुम्हाला सांगू, नगरसेविका आहेत. आणि या मंजूताई, नंदाताई आपल्या झुमका घालून आल्या. मला डिफेक्टिव्ह नवरा दिलाय ह्या लोकांनी. मी ते भांडणार. तो पण भांडी घासाय दिलाय आणि काय खानावळ खुलणारा नाही. मला आचारी नवरा हवा होता पण मला भांडी घासाय दिलाय. आणि ही चिचुंद्री गल्लीची रूप अरे पण बघायला तर मजा येईल ना. ते माहिती आहे पण आम्ही कसं भांडणार ते माहिती ना त्यांना आहे ना. ते बघायला प्लीज. मला तर मी तर नवरा घ्यायला गेलेली पण ह्या लोकांनी मला गिरायक म्हणून मला घरी पाठवून दिलं. नवरा दाखवलंच नाही. ह्यानं दिला तरी आहे. आणि काय दिलाय डिफेक्टिव्ह. फ्रेंड्स आम्ही कधीपासून इकडे उभेच आहे. म्हणजे असे सगळे आमच्याकडे इथेच बघतात की इथे काय कार्यक्रम आहे का. वाईट झेंडावंदन करायचं आहे. आणि ती वाईब येते ना झेंडावंदनची शाळेत. ऑगस्ट 15 ऑगस्ट वाईब येते. आणि अजून बाकीचे यायचे बाकी आहे. त्यांची वाट बघत बसलोय. आणि पावसाची वेळ आहे आणि पाऊस पण आहे तरी आम्ही इकडे वाट बघतोय. का या मस्त प्लास्टिकच्या सहारे आम्ही आहे. आणि काही जणांना भूक पण लागली. बघू आता कधी निघतात. स्टे ट्यून. आमचं नाटक सुद्धा इथे होणार आहे तुम्ही बघू शकता. आणि आम्ही आता इथे गाणं गाणार आहोत. सही आहे फ्रेंड्स. हा आमचा स्टेज असणार आहे आणि तुम्ही बघू शकता की इकडे सगळे बसणार आहेत. ये नुपूर. हॅलो बाबू ब्लॉगमध्ये दिसणार. हॅलो बोल. हॅलो बोल. हॅलो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब बोल. तर तुम्ही बघू शकता आज जे आहे ते हे आहे दिसत असेल. हमारी गाइस देख सकते हो आप और हम सब यहाँ पे गाना गाने वाले हैं. गाना वाटलं होतं मला की कसं असेल काय असेल पण नाही. नेक्स्ट लेवल आहे. ते खूप जण येतील. डायरेक्टर कुठे बसतील ते पण दाखवते. ते प्रॅक्टिस चालू आहे. सुद्धा बिचारी स्क्रिप्ट पण पाठ करते बघा. मला खूप वाईट वाटतं हर्षाचं. बस प्रॉब्लेम असतो पण ती बघा छोटा बाबूला घेऊन आली घरी बोलते इकडे. सो हे फ्रेंड्स आता आमचं चालू आहे म्हणजे गाण्याची प्रॅक्टिस तर चालू आहे. म्हणजे मला अगोदर टेन्शन नव्हतं आता मला टेन्शन येते कारण मधी मी माझी हे झालेली फंबल होते म्हणजे 2-2 कडव्यामध्ये. पण ठीक आहे इट्स ओके. ही घेईल सांभाळून. आम्ही दोघी लीडला आहे. थांबा लाईट येत असेल दिसत. तो हे फ्रेंड्स आम्ही खूप जास्त भुकेलेलो होतो. वडापाव खात बसलो आहे. आणि एकतर कितीचा टाईम होता 2चा टाईम होता. वाजून गेले 2. किती वाजले 3 वाजले तरी असते ना. 3 काय हालत आमची फ्रेंड्स. माझं फायनली सॉन्ग गाऊन झालेलं आहे आणि जज बघू शकता इकडेच पाठीच बसले आणि ते आमच्याच गाण्याचं डिस्कस करत असतील मे बी कारण फर्स्ट गाणं आमचंच होतं आणि चांगलं झालं. आणि चांगलंच गायला भीती वाटत होती पण आता काहीच वाटत नाही. आता दुसरं गाणं आहे. आमचे 3 गाणे आहेत. आता दुसरं चाललं आहे. फर्स्ट आमचं होतं आता झालं. आता बघूया दुसरं गाणं मी टाकणार आहे याच्यामध्ये दुसरं गाणं. फ्रेंड्स आमचं गाणं झालेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहे फायनली. सो मज्जा आली. तर चांगलं होतं ना. कसंही असू दे पण आम्ही आमचं बेस्ट दिले.
मस्त दिलंय आम्ही आणि आम्ही आमच्या पद्धतीने चांगलंच गायलंय. आता रिझल्ट बघू, पण आम्ही आमचं 100% दिलंय. हां ठीक आहे. गाणं नाही बोले मला आवडलं. मी बोलत होते की मी ह्याच्यात दाखवणार आहे, पण तरी मी दाखवणार नाही आहे व्हिडिओमध्ये माझं गाणं. हां पण इट्स ओके, चांगलं होतं. आता आम्ही दुसरीकडे चाललोय. आता दुसरीकडे गाणं गायला चाललंय वरळीला. आणि तिथे जाऊन परत ब्लॉग स्टोरी आहे ना, म्यूट करून टाकेल. कोणती? माझ्या सॉंगची मी फोटो पण टाकेल. हां सर तुम्हाला कसा अनुभव आला? सर सांगा ना. सर सांगा ना. माझा अनुभव व्हेरी छान होता. खूप हायपर झाला. आता आम्हाला इथून वरळीला जायचं. व्हेरी स्टबन. वी आर लॉट्स ऑफ हार्ड वर्क. शब्द फुटत नाही तेवढं चांगलं गाणं गायलं. पण खरंच मजा आली. तिकडून आलो ना आपण. तिथून आलेली. अरे कोण आले? पण मी इथून आली. तिथून नाही आलो आपण, तिथून आलोय. आम्हाला माहिती. अच्छा इथून. हा आम्ही चाललो आता वरळीला. बैल नका बोलू. हॅलो गाईज, तर आम्ही चाललेलो आहे. हॅलो बैल बोलले ना सर. हॅलो गाईज, हॅलो बैल. म्हणजे स्वतः बैल बोलते असं. कोणी बोलवलेला? कोणी नाही. मी काढलेलं लैला. मी काढलेलं लैला. मी काढलेला. पण आपण हे केलंय ना, ते असं हे करून मेसेजला रिप्लाय करतो. नको आपण थांबूया. सो ये भी मेरे दोस्त आए थे. चलो आज के नए दोस्त है गाने में. गाइस मेरे सब मेरे बैल, अपने सब मेरे बच्चे. जास्तच मस्ती. फ्रेंड्स आता आम्ही निघालोय परळला जाण्यासाठी. आता दुसऱ्या जागी गाणं गाणार आहे आम्ही जाऊन परळला. आता आम्ही विक्रोळीला गाणं गात होतो. आता आम्ही चालू दाखवू आणि आता माहिती नाही, बघूया. हे फ्रेंड्स आता आम्ही इथे पोचलेलो आहे, म्हणजे जिथे दुसरं गाणं गाणार आहे आम्ही. दुसरं म्हणजे दुसऱ्या जागेवरती गाणं तेच असणार आहे, फक्त दुसऱ्या जागेवरती. बोला जितू सर. ही नको थोडं मोठं लाडू खायला ट्रेनमध्ये बसून बोलली पण नाही. तुम्ही घ्या करू थोडं तरी. तुम्ही तिकडे कोसो दूर बसलेलो. आम्ही दूर बसलेलो. कोसो दूर बसलेले सर. आणि आता माझ्यावरती चला तर आता सर भडकतंय आणि प्लीज मला एम्बॅरेस वाटतंय. खूप एम्बॅरेस वाटतंय मला. आमची गाणी खूप म्हणजे खूपच वाईट झाली आहे. एकदम तुझं माझं गाणं. ओके बाय बाय. आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो आहे. ते तुम्हाला मी दाखवते की आम्ही आता कुठे गाणं गाणार आहे. दुसरं ठिकाण बघा. आता आम्ही इथे गाणं गाणार आहे आणि तुम्हाला दाखवतो. आमचं गाणं बघू नका, आम्ही टाकणार नाही. पण मी गाणं गाणार आहे ना, तर ते तुम्हाला मी दाखवते किती माणसं आली आहेत बघायला. तर तुम्ही बघा. तुम्ही बघू शकता आमची कशी बघणारे. फ्रेंड्स फायनली झालेलं आहे आता कार्यक्रम. तर आता मी घरी जाणार आहे. तर निघूया. आणि खूप उशीर झालेला आहे आम्हाला जायला घरी. तर इकडचं सुद्धा गाणं झालेलं आहे. तर आम्ही आता निघालो. मूड ऑफ झालेला आहे. जाऊ दे पण इट्स ते नको. आता आम्ही चाललेलो आहे बसमधून स्टेशनला. तर इकडे मस्त मजा असते, लाईट येते. आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. खूप जास्त डोकं खूप जास्त हालत खराब झालेली आहे. तर आता घरी जाते आणि मी तुम्हाला भेटते. हे फ्रेंड्स मी फायनली घरी आलेली आहे. आणि तर चला आजसाठी बस इतकाच. मी खूप जास्त थकलेली आहे आणि माझी बहीण जेवते इथे बिचारी बसून. तर चला टाटा बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बोल. बाय.